जिल्ह्यात गेल्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे। यातून पक्षाला नवी उभारी मिळाली आहे असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त नगरसेवक सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चांगली कामगिरी केली आहे। 20 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत मोठा भाऊ बनलाय। याचबरोबर पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले आहेत। या विजयी उमेदवारांचा सत्कार शुक्रवारी कोल्हापुरातील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात पार पडला। नामदार हसन मुश्रीफ यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं। याचबरोबर आगामी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सुद्धा पक्षाचा हाच सक्सेस रेट राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली। सत्काराच्या निमित्तानं जिल्हा परिषद निवडणुकीत पडद्याआड झालेल्या घडामोडी काही वक्त्यांनी उजेडात आणल्या। करवीर तालुक्यात आमदार चंद्रदीप नरके आणि काँग्रेस यांच्यात छुपी युती झाल्यामुळे आपल्या समर्थक उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केला। तर माजी आमदार राजेश पाटील यांनी माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यात असणारा राजकीय वाद मिटवण्यात नामदार मुश्रीफ यांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली। याला के.पी. पाटील यांनी उत्तर दिलं, दाजींच्या बरोबर माझं काहीच राजकीय भांडण नाही, खरं भांडण मुश्रीफ आणि ए.वाय. पाटील यांच्यात आहे। त्यामुळे नामदार मुश्रीफ आणि ए.वाय. पाटील यांनीच आता तडजोडीची भूमिका घ्यावी अशी सूचना के.पी. पाटील यांनी केली। तर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना गडिंग्लज, चंदगड, आजरा भागाला झुकतं माप द्यावं, तसंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पुन्हा एक व्हावं अशी अपेक्षा नंदाताई बाभुळकर यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेमधील सत्ता सूत्राबाबत माहिती दिली। त्यातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाला अधिक ताकद दिली जाईल असं सांगितलं। यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भैया माने, मानसिंग गायकवाड, आदिल फरास, जहिदा मुजावर, शीतल तिवडे, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, अरुण डोंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।